नमस्कार मंडळी, मी गौरव देशमुख. गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत असे शेतकरी आहेत की आता आपण शेतकरी बघितले की कोणी जांभूळ शेती करते, कोणी आपण बघितलं की डेअरीच्या माध्यमातून शेती करतात. डेअरी म्हणजे एक शेती करून डेअरीचा उद्योग करतात. पण आपल्याजवळ असे शेतकरी आहेत असे की ते आधी डॉक्टर होते आणि आता त्यांनी शेतीमध्ये पाऊल टाकले आणि त्यांची एक ऑटोमॅटिक शेती आहे, म्हणजे ते कम्प्युटराईज शेती करतात. की त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की ते कसे ऑटोमॅटिक शेती करतात आणि त्यांना कसा फायदा होतो. तर सर, तुमचा नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आणि हे कशी सुरुवात झाली याबद्दल थोडीशी माहिती सांग. मी डॉक्टर हेमंत वसंतराव देशमुख, राहणार डोंगरकिनी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मी गेल्या 2000 पासून शेती करतोय. घरची पारंपरिक शेती होती, 30-40 एकर शेती होती. काही पर्यायाने त्याची जबाबदारी माझ्यावर आली, त्याच्यामुळे शेती करण्याला सुरुवात केली. त्याच्या आधी मी वैद्यकीय व्यवसाय करत होतो, त्याचबरोबर थोडं शेतीचंही व्यवसाय करायला लागलो. शेती करता करता एक त्याची आवड निर्माण झाली. सुरुवातीला जबाबदारी म्हणून शेती करताना केली, त्यानंतर मग त्याची आवड निर्माण झाली. मग शेतीमध्ये आपल्याला काय बदल करता येते, मग थोडंसं जे पारंपरिक पिके आहेत, जसं सोयाबीन आहेत, उडीद आहे, मूग आहे, ज्वारी आहे, तूर आहे, सुरुवातीला हे पिकं होते. मग त्याच्यामध्ये ते पिकं करतानाच त्याच्यामध्ये नवीन काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला. नवीन शोध घेत गेलो. त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र, भारतभर फिरत गेलो. आणि त्याच्यामध्ये जे काही ट्रॅडिशनल पिकं आहेत, त्याचबरोबर हॉर्टिकल्चर असो किंवा भाजीपाल्याची असो किंवा मग आणखी दुसरी पिकं आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग सुरुवातीला पूर्ण शेती ही कोरडवाहू होती. मग कोरडवाहू असताना मग आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी ओलिताचं करणं आहे व पाण्याची व्यवस्था लावणं आहे, म्हणून सुरुवातीला बोरवेल घेतले. मग बोरवेल घेताना तिथे विहीर घेतली. विहीर घेतल्यावर मग परत पाण्याचा प्रश्न आला. मग तिथे आम्ही एक शेततळे घेतलं, ज्याची कॅपॅसिटी आता 1.5 कोटी लिटरची आहे. ते शेततळं घेतलं. मग त्यानंतर पाणी देणे कसे, पाट पाणी देणं हे तर काही शक्य नव्हतं आपल्याला. मग त्याच्यानंतर काही दिवस स्प्रिंकलरची व्यवस्था केली. मग स्प्रिंकलरची व्यवस्था करताना मग त्याच्यामध्ये आम्ही ड्रीप इरिगेशनमध्ये आलो. मग ड्रीप इरिगेशन करतानाही मग आता 30-40 एकरावरती जर 30 एकरावर ड्रीप इरिगेशन केलं तर त्याची सर्व मॅनेजमेंट कशी करायची, मग याचा शोध सुरू केला. मग हे शोध घेता घेता आम्ही बरंचसं, जसं उत्तराखंडमध्ये असो किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, या साऱ्या गोष्टीत, खाली UP आहे, आपलं बारामती आहे, मग पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये भरपूर शोध घेत गेलो की ॲटोमेशन युनिट ही एक नवीन संकल्पना त्यावेळेस नवीनच निघली होती की ड्रीपमध्ये जे की कम्प्युटराईज आहे, कम्प्युटरवरती सर्व गोष्टी होत आहेत. तुम्हाला प्रोग्राम फीड करावा लागतो, वॉटर मॅनेजमेंट, फर्टिफिकेशन मॅनेजमेंट, हे सर्व होतं. मग आता एवढी मोठी युनिट आपण स्थापन करायचं, त्याची काहीच माहिती नाही. मग त्यासाठी भरपूर कंपन्यांशी संवाद साधला. बऱ्याच कंपन्यांनी त्याचं मार्गदर्शन केलं. मग एका कंपनीचं, जे इस्रायल बेस्ड कंपनी आहे, त्याचं आम्ही एक ॲटोमेशन करायचं ठरवलं आणि त्याचा सेटअप पूर्ण 30 एकरावरती उभा केला. त्यामध्ये मग सर्वप्रथम आहे की सर्व 30 एकराला ड्रीप एका रूममधनं सर्व ते आपल्याला एक सिस्टीम सर्व फीड करावं लागतं. त्या रूममधनंच पूर्ण 30 एकराची वॉटर मॅनेजमेंट करावं लागतं. मग 30 एकरापासून प्रत्येक त्या क्षेत्रापर्यंत आपल्याला पाईपलाईन न्यावं लागतं. सर्वप्रथम आम्ही शेताचे एक 9 पार्ट केले. 9 पार्टवर त्या एक जे सेंट्रलाइज रूम आहे, त्या रूमपासून मग आम्ही तिथे पूर्ण पाईपलाईन केली आणि त्या प्रत्येक 3 एकरावरती ते ड्रीप अंथरून घेतली आणि ड्रीप 3 एकरावरती मग पिकाचं मॅनेजमेंट केलं. सुरुवातीला आम्ही 3-3 एकराचे असे एक जवळपास 5 ते 6 प्लॉट हे मिरचीचे करायचो. त्याच्यानंतर 2 प्लॉट हे हळदीचे करायचो, अद्रकचे करायचो आणि नंतर पपई. हा सुरुवातीला एक 2010-11 पासून आम्ही सुरुवात केली. 5-6 वर्ष आम्ही मिरची कंटिन्यू घेत गेलो. त्याच्यामध्ये मिरचीच्या एक खूप चांगल्या व्हरायट्या घेतल्या. त्याच्या हायेस्ट यील्ड हे आमचं मिरचीमध्ये 515 क्विंटल हे प्रति एकर, 515 क्विंटल हे प्रति एकरपर्यंत आम्ही घेतलेलं आहे. त्याचा ते आम्ही का घेऊ शकलो की एक सर्व वॉटर मॅनेजमेंट, फर्टिगेशन मॅनेजमेंट होतं. डेली रोजचे खते जाणे, रोजचं पाणी जाणे, ह्या साऱ्या गोष्टी करू शकलो. तर मला सर विचारायचं होतं की याची नक्की प्रोसेस कशी असते, म्हणजे त्याची सुरुवातीपासून तुम्ही सांगितलं की त्याची छोटी कशी प्रोसेस असते, बघ कसं नक्की जाते, कसं ते त्याच्यामधून किती लिटर जाते, कसं जाते, त्याबद्दल थोडंसं. ही एक कम्प्युटराईज सिस्टीम आहे. हे सर्व ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. लाईट आली आपोआप सुरू होते. तर त्याच्यामध्ये सर्व ऑप्शन आहेत. त्याला तुम्हाला जसं एक मिरची आहे, त्या मिरचीला पर डे NPK किती लागते, मायक्रोन्यूट्रंट किती लागते, बाकीचे काय फर्टिलायझेशन किती लागते आणि पाणी किती लागते, याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही तो प्रोग्राम फीड केला. जसं केळीला पर डे पर प्लांट हे 3 ते 4 लिटरची गरज आहे. मग त्यानुसार एका एकरामध्ये किती प्लांट आहेत त्याला मल्टिप्लाइड बाय 4 लिटर. मग 3 एकराचा प्लांट आहे, मग त्याला गुणिला 3
असं मग आम्ही त्या पाण्याची रिक्वायरमेंट कशी आहे आणि फर्टिगेशन कसं आहे, त्याची फर्टिगेशनची रिक्वायरमेंट किती आहे, याचं पूर्ण आम्ही गणित करून त्याला ते फीड केलं आणि त्याच्यानुसार त्याला आम्ही प्रोग्राम तो रन केला. लाईट आल्यानंतर तो आपोआप प्रोग्राम रन होतो आणि त्याच्यानुसार रोजची जी डेली फर्टिगेशन आणि वॉटरची गरज आहे, रिक्वायरमेंटची गरज आहे पाण्याची, ते बरोबर घेतं आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस स्टॉप होतं. त्याच्यानंतर पुढच्या क्रॉपला जातं किंवा पुढचा क्रॉप होतो तो. तर अजून विचारायचं सर की आपले तुम्ही असं कोणकोणची पिकं अशी जास्त घेतात मग याच्यावरती, पिकांना कोणचा जास्त फायदा होतो असं आहे? बघा, सुरुवातीला आम्ही भाजीपाल्यामध्ये भरपूर मोठं काम करायचो. त्याच्यामध्ये टोमॅटो असो, मिरची असो, 15 एकर मिरची लावायचो. त्यामध्ये मिरचीमध्ये आम्हाला या ऑटोमेशन युनिटचा खूप मोठा फायदा झाला, कारण मिरची हे डेली पिकिंगचं, डेली तोडण्याचं साधन आहे. त्याच्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज आहे आणि फर्टिगेशनची जास्त गरज आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या ऑटोमेशन युनिटचा सर्वात मोठा फायदा झाला. आणि त्यानंतर मग केळी आहे, पपई आहे. केळीला पण आम्ही भरपूर फर्टिगेशन पाहिजे आहे, तर मॅन्युअली आपण ते देऊ शकत नाही किंवा वरून बेसल डोजमध्ये सुद्धा देऊ शकत नाही. तर त्या ऑटोमेशन युनिटच्याद्वारेच आम्ही सर्व त्याची रोजची रिक्वायरमेंट फुलफिल केलेली आहे. त्याच्यामुळे त्याचे आम्हाला केळीचे खूप चांगले फायदे झालेले आहेत. आणि सर यामध्ये असं तुम्हाला जाणवते का की आता कामगाराचं थोडं म्हणजे काम कमी झालं तुम्हाला, की बाबा हे कामगार इथे लावायचं काम पडत नाही, असं होते? प्रश्नच नाही. तुम्हालाही माहिती आहे की विदर्भात लाईन कधी येते आणि कधी जाते. रात्री 1 वाजता लाईट येते, कधी 2 वाजता येते, तर कधी दुपारी 10 म्हणजे सकाळी 10ला, दुपारी 10. मग आता एवढं मोठं 25-30 एकर शेत भिजवणं हे काही सोपं नव्हतं ना. तो ऑटोमॅटिक प्रोग्राम होता. लाईट आल्याबरोबर एकदम ते स्टार्ट होतं आणि ती पूर्ण सायकल पूर्ण करतं. जसं आपण त्याला जो प्रोग्राम दिलेला आहे, 3 म्हणजे सुरुवातीला 2 तास केळी, म्हणजे कॉक वाईज दिलेलं असते. कॉकला आपण नंबर दिलेले आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर ते जसंही आपण प्रोग्राम त्याला फीड केलेला आहे, जसं कॉक नंबर 1ला इतके लिटर पाणी, हे फर्टिगेशन, ते पूर्ण झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक दुसरा कॉक चालू करतं, तिसरा कॉक चालू करतं. तिथं माणसाची कोणत्याही प्रकारची गरज नाही. म्हणजे सर्वात मोठी माणसाची म्हणजे मजुराची समस्यावर तिथे आपल्याला फायदा झाला. तर यामध्ये अजून एक मला प्रश्न पडला होता की आता आपण म्हणतो की ऑटोमॅटिक कम्प्युटराईज, पण कम्प्युटराईजमध्ये पण बऱ्याचशा अडचणी येतात की तांत्रिक काही अडचणी असतात. त्यामध्ये तुम्हाला काही जाणवलं का की अडचणी? बघा, सुरुवातीला जाणवल्या, पण शेवटी कसं असतं, अनुभव हा सर्वात मोठा असतो. बरोबर. अनुभव आणि प्रॅक्टिकल हे नॉलेज जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत साऱ्या गोष्टी होतात. एकदा तिच्यात गेल्यानंतर सर्व गोष्टी आपोआपच त्या आपण परिपूर्ण होत चालतो त्या गोष्टीमध्ये. बरोबर. आणि आता तुम्ही या शेतीसोबत अजून कोणता व्यवसाय करता का त्यासोबत? बघा, सुरुवातीला वैद्यकीय व्यवसाय करत होतो, पण ते एक लिमिटेशन होतं त्याच्यात आणि कोणत्या लिमिटेशनमध्ये बांधणं हे नव्हतं राहायचं. म्हणून त्यानंतर आम्ही एक कृषी सेवा केंद्राचं सुरुवात केली. कारण आपण पाहत होतो की बाहेरूनच आपल्या गावातलेच लोक जेव्हा बाहेरून खत बी आणतो, तर मग आपण का नाही इथे द्यायचं त्यांना, हा विचार करून एक सुरुवातीला छोट्या प्रमाणावर सुरू केलं. पण हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा अशीच डेव्हलपमेंट करत गेलो आणि एक चांगल्या प्रकारे, आणि आज तालुका लेवलच्या म्हणजे तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांना आपण एक सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी तुम्हाला तुमच्या जी कृषी सेवा केंद्र आहे त्यामध्ये अवॉर्ड सुद्धा बघितले, तर त्या अवॉर्ड्स बद्दल थोडीशी माहिती सांगा. तुम्हाला कसे अवॉर्ड? बघा, त्या अवॉर्ड्स आम्हाला शेती संदर्भात मिळाले. मला सुरुवातीलाच 2015ला एक महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. तो एक खरंच एक त्यापासून आम्हाला भरपूर मोठी प्रेरणा मिळाली. कारण गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळणं एवढं सोपं नाही, फार मोठी प्रोसिजर असतं ती. त्या प्रोसिजरमधून आपल्याला पुढं जावं लागतं, कारण त्यांच्या ज्या काही नॉर्म्स आहेत, त्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत, त्या कंडिशनमध्ये आपण बसलो पाहिजे. योगायोगाने आपण त्या साऱ्या गोष्टीमध्ये बसलो आणि 2015चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार भेटला. त्यानंतर जिल्हास्तरीय बरेच पुरस्कार भेटले, त्यानंतर राज्यस्तरीय पण बरेचसे पुरस्कार भेटले. त्याच्या पुरस्कारामुळे काय होतं, एक आपल्याला चालना मिळतं, एक पाठीवर आपल्या कोणीतरी थाप मारल्याचं एक हे मिळतं, आणि मग आपण आपलं काम आणखी जास्त जोमाने करत राहतो. आणि मला ते वसंतराव नाईक जो पुरस्कार आहे त्याबद्दल थोडं विचारायचं, तो म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला मिळतो, काय नक्की आपण केलं पाहिजे? बघा, तो विभागीय स्तरावर देणारा एक पुरस्कार आहे, जिल्हा स्तरावरती देणारा एक पुरस्कार आहे. तिच्यामध्ये त्यांचे जे काही प्रोसिजर असतात, त्याच्या म्हणजे त्यांच्या ज्या काही नियमावली आहे त्या नियमावली आपण बसल्या पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये आपण नवीन काय प्रयोग करतो, शेतीमध्ये प्रयोग करतानाच परिसरातील शेतकऱ्यांना आपण काय नवीन चालना देतो, त्यांना नवीन काय म्हणजे नवीन गोष्टी काय करण्यासाठी म्हणजे प्रवृत्त करतो. परत शेतीमध्ये सेंद्रिय, त्याचबरोबर रासायनिक बरोबर सेंद्रिय आणि
शेतीमधल्या साऱ्या गोष्टीची नवीनता आपण नवीन करण्यासाठी बरोबर. तयार होतो, म्हणून त्या गोष्टीसाठी तो पुरस्कार मिळतो. तुम्ही ते सेंद्रिय शेती सुद्धा करता? सेंद्रिय सोबत सेंद्रिय शेती सुद्धा करतो. सोबत सेंद्रिय करतो, कारण परिपूर्ण सेंद्रिय नाही करू शकत आपण. म्हणजे हे जे क्रॉप आहेत हे 100% सेंद्रिय पद्धतीवर करता येत नव्हते. आता त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता काही गोष्टी आम्ही त्या करतोय. तर तुम्हाला हा खर्च किती लागला मग ऑटोमॅटिक शेती करण्यासाठी, कम्प्युटर शेती करण्यासाठी? सुरुवातीला कशी सुरुवात? बघा, हे सर्व इस्रायल टेक्निक आहे आणि एक चांगल्या कंपनीचं प्रॉडक्ट असल्यामुळं साहजिकच महाग होतं. हे सुरुवातीला आम्हाला याचा 13 ते 14 लाख रुपये हा ॲटोमेशन युनिट इन्स्टॉलेशन करण्यासाठी खर्च आला. त्यानंतर ड्रीप आणि बाकीचा खर्च वेगळा आला. आणि आता तुमचं समोर ध्येय काय सर, की काय केलं, म्हणजे काय करायचं आता नवीन शेतीमध्ये? बघा, आता शेतीला जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जर पाहिलं तर जेव्हा व्यवसाय येतो तेव्हा सर्व आव्हाने येतात आणि नवीन उद्दिष्ट पण येतात. बरोबर. एका ठिकाणी थांबून शक्यच नसतं. मग शेतीमध्ये आणखी काय नवीन करता येईल आपल्याला, या परिसरामधील शेतकऱ्यांना त्याचा जेणेकरून फायदा होईल. बरोबर. माझं शेत एक परिसरातील शेतकऱ्यांना मॉडेल असलं पाहिजे, की जिथं प्रयोगशाळा असली पाहिजे, की जिथं आम्ही सुरुवातीला आपल्या शेतावर आपण त्याचे प्रयोग करू आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना त्यासाठी करण्यासाठी आपण प्रवृत्त करू. हे एक सर्वात मोठं ध्येय आहे. म्हणजे शेतकरी हा खरंच एक व्यापारी झाला पाहिजे. शेतकऱ्यांना एक नवीन उद्देश भेटले पाहिजे, जे काही पारंपरिक शेती न करता, त्यांनी ट्रॅडिशनल शेती न करता एक नवीन कमर्शियल व्ह्यू ठेवून जर शेतीला उद्योगाचा दर्जा दिला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. हाच एक सर्वात मोठं माझं ध्येय आहे, परिसरातील शेतकऱ्यांना या शेती उद्योगाकडे वळवण्याचा. खूप खूप धन्यवाद सर तुमचे, तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तर हे होतं ऑटोमॅटिक शेती करणारे शेतकरी यांच्याशी संवाद. तर बघा, तुम्ही जर तुम्हाला काहीतरी असं नवीन शेती करायची असेल, म्हणजे नवीन कम्प्युटराइज शेती असेल, किंवा आपण आता बघितले मागचे व्हिडिओज आपले जांभूळ शेती असेल किंवा डेअरी फार्म असेल, तर तुम्हाला एक नवीन ध्येय घ्यावं लागते आणि ती करावं लागते ती गोष्ट. तर शेती करण्यामध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपलं काहीतरी ध्येय असायला पाहिजे आणि आपण दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्याकडून काहीतरी देण्याचं आपल्याकडे असायला हवं. तर आपलं असं मतसुद्धा असायला पाहिजे की मी ही शेती करतो, दुसऱ्यांनी सुद्धा ही शेती केली पाहिजे आणि शेतकरीसुद्धा लाभ झाला पाहिजे शेतकऱ्याला. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.